तर वर्षावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिंदे गटातील काही आमदार गेले आहेत। कोण कोण आज शिंदेना वर्षावर भेटले ते आपण पाहूया। तर त्यामध्ये आहेत संजय शिरसाट, यांचंही नाव संभाव्य मंत्र्यांमध्ये आहे। उदय सामंत यांचंही नाव संभाव्य मंत्र्यांमध्ये आहे। तर भरत गोगावले हे मागच्या सरकारपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आणि यावेळेला त्यांचंही नाव या यादीमध्ये असल्याचं कळतं। तर तानाजी सावंत यांनी सुद्धा गोगावले यांच्यासह एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि प्रकाश सुर्वे यांचं नाव यावेळेला मंत्रिपदासाठी संभाव्य यादीमध्ये आहे। तर तानाजी सावंत यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार। जे संजय राऊतला काही माहित नसतं, तो फक्त फेकतो। मंत्रिमंडळाचं यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शहा साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे, यांना काहीच माहित नसतं। परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्चू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय। अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केलंय। मला वाटतं तत्पूर्वी त्या ठिकाणी विस्तार होईल असं वाटतंय। मला असं वाटतं सरकारच्या कामाची दिरंगाईमुळे नागपूरला होतोय, पण तो नागपूरला होणं काही वावगं अशातला काही भाग नाही। शेवटी आपल्या राज्याची ती राजधानी आहे। एखादा शपथविधी तिथे झाला तर काय अर्थ? वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील। महिलांचं स्थान नक्की असेल, मला विश्वास आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्की दिसतील। भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली। आजही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त, तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी।